नमस्कार. आपल्या सगळ्यांचे महाराष्ट्र सोशल न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत. चला वळूया तर एका नवीन बातमीकडे. आजची बातमी. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त धुळे शहरातील भाजपा कार्यालयात भाजपा जिल्हाध्यक्ष सुवर्णा पाटील यांच्या पुढाकारातून 100 महिला शेतकऱ्यांना शेतीसाठी लागणाऱ्या साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी महिला शेतकऱ्यांना शेतीविषयक मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रमाला पक्षाचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आणि महिला शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. यांच्या मदतीने आपण एक चांगला कार्यक्रम हे महिला ज्या आहेत शेतकरी महिला म्हणजे आपल्या धुळे शहराच्या बाजूचे जे गावं आहेत. आता माझ्या माहितीप्रमाणे काही महिला माझ्या वडिलांच्या सौंदर्याच्या परिचित दिसत आहेत आणि या आलेल्या आहेत त्या मोहाडीच्या पुढे गेले रानमाळा वगैरे हे जो परिसर आहे या ठिकाणी ज्या महिला आहेत शेतकरी महिला. आता याच्यातच मुळातच हा जो विधेयक आणलेला आहे हे महिला शेतकरी विधेयक आहे आणि या विधेयका अंतर्गत ज्या अल्पभूधारक किंवा भूमिहीन महिला आहेत त्यांना तो लाभ होणार आहे. आणि यामध्ये देवाभाऊंनी आणला असल्यामुळं भाजप त्याला जुळलं आहे आणि भाजपाच्या माध्यमातून जर महिला आमच्या कृषी विज्ञान केंद्राला किंवा एकंदरीत आमच्या कार्यालयाला जोडल्या गेल्या तर आमच्यासारखा आनंद कुणाला होणार नाही. सर्वात सांगायचं म्हणजे तर मी जास्त वेळ नाही घेत. देखील देण्यात येणार आहे. जसं आधार कार्ड आपल्याला असतं, ॲग्रीस्टॅटद्वारे फार्मर आय डी मिळतं, तसं हे स्वतंत्र महिला शेतकरी म्हणून प्रमाणपत्र तालुका कृषी अधिकारी यांच्या मार्फत आपल्याला दिलं जाणार आहे. शासनाच्या, भारत सरकारच्या आणि महाराष्ट्र शासनाच्या अनेक योजनांचा लाभ त्यामुळे या भूमिहीन महिला शेतकऱ्यांना घेता येणार आहे. आता या योजना कोणत्या, तर आपण भारत सरकारच्या कोणत्या महत्त्वाच्या योजना आहेत हे आपण पाहूयात. चालू वर्ष 2026 हे आंतरराष्ट्रीय महिला किसान वर्ष आहे असं संयुक्त राष्ट्राने घोषित केलेलं आहे. जसं 2023 हे आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष इंटरनॅशनल इयर ऑफ मिलेट्स होतं, तसं हे चालू वर्ष आंतरराष्ट्रीय महिला किसान वर्ष आहे. आणि हे घोषित करण्यामागचं कारण काय आहे तर जगामध्ये विमेन वर्कफोर्स जेवढ्या महिला कामगार आहेत त्यामधील जवळजवळ 40% महिला ह्या शेतीमध्ये काम करतात, अन्न प्रणालीमध्ये काम करतात. त्यांना त्यांचे न्याय हक्क मिळवून देण्यासाठी कुठेतरी त्यांच्या कार्याची दखल घेण्यासाठी हे वर्ष घोषित केलेलं आहे. भारत सरकारची महत्त्वाची एक योजना आहे ती म्हणजे आपल्याला माहीतच आहे PM किसान, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी. यामध्ये प्रत्येक शेतकरी कुटुंबाला वर्षाला 6,000 हे 3 हप्त्यांमध्ये म्हणजे प्रत्येक हप्त्यामध्ये 2,000 रुपये DBT डायरेक्ट बेनिफिशियरी ट्रान्सफर या माध्यमातून आपल्या खात्यामध्ये जमा होतात. तसेच प्रधानमंत्री फसल विमा योजना, प्रधानमंत्री पीक विमा योजना ज्याला आपण म्हणतो, यामध्ये नैसर्गिक आपत्ती, अतिवृष्टी, दुष्काळ, गारपीट, चक्रीवादळ, पूर, भूस्खलन तसेच कीड व रोगांमुळे पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना आर्थिक संरक्षण दिले जाते आणि अतिशय माफक दरामध्ये याचा EMI किंवा याचा प्रीमियम असतो. तो 1.5 ते 5% पीक निहाय ठरवलेला आहे. त्याचबरोबर आहे प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना, हर खेत को पाणी आणि पर ड्रॉप मोर क्रॉप या घोषणेखाली या संकल्पनेद्वारे सिंचनाची कार्यक्षमता वाढवून पाण्याचा काटकसरीने वापर व ठिबक आणि तुषार सिंचन प्रणाली बसवण्यासाठी अनुदान, जलसंधारण आणि पाणी साठवण प्रकल्पांना प्रोत्साहन देण्यासाठी ही योजना आहे. त्याचबरोबर भारत सरकारची महत्त्वाकांक्षी महिला किसान सशक्तीकरण परियोजना MKSP यामध्ये शाश्वत शेती, आधुनिक तंत्रज्ञान आणि कृषी कौशल्याचे प्रशिक्षण देणे, महिलांची क्षमता बांधणी करणे यासाठी ही योजना आहे. त्यानंतर एक महत्त्वाची योजना आहे प्रधानमंत्री अन्न प्रक्रिया योजना किंवा प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उन्नयन योजना. ही योजना भारत सरकारद्वारे महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाद्वारे राबवली जाते आणि कृषी विज्ञान केंद्र हे या योजनेसाठीचे प्रशिक्षण केंद्र आहे. आपल्या सर्वांचा जिव्हाळ्याचा विषय महिलांचा स्वयंपाकघर असतो. पहिलं प्राधान्य स्वयंपाकघर, आपलं घर आणि मग इतर काम ॲक्टिव्हिटीज ह्याच्यासाठी असतो. तर ह्या आपल्या आवडीच्या आधारावरच जर आपल्या इन्कम जनरेशन ॲक्टिव्हिटी ठरली तर आपल्याला त्यापेक्षा म्हणजे दुग्ध शर्करा योग असं म्हणता येऊ शकतं. तर प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया योजना काय आहे? ही योजना क्रेडिट लिंक सबसिडीद्वारे म्हणजे तुम्ही कर्ज घ्यायचं आहे
तुमचं आधी जर कर्ज घेतलं असेल तर त्याद्वारे तुमचं सिबिल स्कोर बँक तपासणार आहे. तुमचा बँकेबल प्रोजेक्ट हा जिल्हा संसाधन व्यक्ती किंवा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्या मार्फत बँकेला सादर केला जाणार आहे आणि आपल्याला आपल्या स्कोअरनुसार किती कर्ज किंवा आपल्याला किती क्षमतेचं प्रक्रिया युनिट बसवायचं आहे त्यावर आधारित आपल्याला कर्ज देण्यात येणार आहे. जसे कर्जाचे सुलभ हप्ते आपल्याकडनं फेडले जातील किंवा EMI आपल्याकडनं जमा होत जातील त्याप्रमाणे आपल्या पॅरलल अकाउंटला किंवा मिरर अकाउंटला आपली सबसिडी वर्ग होणार आहे. ही आहे PM-FME योजना. याच्या अंतर्गत मूल्यवर्धन, ब्रँडिंग, विपणन याला प्रोत्साहन देऊन ग्रामीण उद्योगांना, प्रक्रिया उद्योगांना सहाय्य करण्यात येणार आहे. तसेच वन डिस्ट्रिक्ट वन प्रोडक्ट या संकल्पनेला सुद्धा चालना देण्यात येणार आहे. त्यांनी आपल्याला सगळं समजावून सांगितलंय, परंतु त्यातली एकच गोष्ट सगळ्यात महत्वाची, आपल्याला शेतकरी नसताना आपण शेतात कामाला जातो, परंतु महिला शेतकऱ्याचं कार्ड हा सर्वात महत्वाचा विषय. या ठिकाणी आपण या कार्डासाठी हे कार्ड लवकरच चालू होणार आहे आपल्याला. तसा ज्या मी आता मॅडमला विचारलं की हा JR निघलेला आहे का, तर JR हा खालीपर्यंत येऊन गेलेला आहे. आणि ही जी आपल्याला या भगिनींना भेट दिलेली आहे ती भेट आदरणीय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून आपल्याला मिळालेली आहे. तर याचा लाभ आपण सर्व भगिनींनी, शेतकरी शेतात कामात जात असलेल्या भगिनींनी घ्यावा अशी माझी सर्वांना नम्र विनंती. एवढेच बोलतो आणि माझी संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. जय श्रीराम. सुवर्णा युवराज पाटील, धुळे जिल्हा अध्यक्ष, महिला मोर्चा. 22 तारखेला जो देवेंद्रजी फडणवीस साहेबांचा वाढदिवस झाला त्या निमित्ताने आम्ही या ठिकाणी 100 शेतकरी महिलांना किट वाटप करतो आहे आणि त्या किटमध्ये आम्ही 5 वस्तू ह्या दिलेल्या आहेत. शेतकरी महिलांच्या उपयोगी येतील अशा वस्तू आम्ही या ठिकाणी वाटप करणार आहेत. आणि पारसबाग किचन गार्डन आणि टेरेस गार्डन व शेतकरी महिला या अशा महिलांना आम्ही या ठिकाणी जे शेती उपयुक्त अवजार आहेत याची वाटप करणार आहेत. आणि सर्व महिलांसाठी जो शेतकरी महिलांना सन्मान मिळवण्यासाठी जो प्रयत्न देवाभाऊंनी केलेला आहे याच्याबरोबर सर्व महिला मोर्चा व सर्व शेतकरी महिलांकडून आम्ही खूप आभार मानतो. आणि आजचा जो कार्यक्रम आम्ही आयोजित केलेला होता या कार्यक्रमाला उपस्थित धुळे जिल्हा अध्यक्ष श्री गजेंद्र आंबेडकर, तसेच माझे महापौर व विद्यमान नगरसेविका प्रतिभाताई चौधरी, बेटी बचाव बेटी पढाओ या अध्यक्ष अल्फा भाभी अग्रवाल व सर्व पदाधिकारी, महिला पदाधिकारी उपस्थित होते. आणि सर्व कृषी अधिकारी यांना बोलून आम्ही या ठिकाणी महिलांसाठी 10 मिनिटाचं जे मार्गदर्शन कृषी अधिकाऱ्यांनी आम्हाला केलं त्याच्याबद्दल कृषी अधिकाऱ्यांचं मनापासून धन्यवाद व्यक्त करते की त्यांनी आम्हाला इथं येऊन चांगली माहिती सर्व महिलांना दिली. याच्याबद्दल मी त्यांचं आभार मानते. बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.